नमस्कार. आज पाहणार आहोत टिकोळ्यांची भाजी. एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी रेसिपी. चला सुरू करूया. भाजीसाठी वाटण काढण्यासाठी मी इथे लसूण आणि सांबार कुटून घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे, त्याचबरोबर कांदा भाजून घेतला आहे. टिकोळे छान प्रकारे स्वच्छ बारीक कापून धुवून ठेवलेले आहेत. आता जे वाटण काढायला घेतलं होतं ते छान मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. अशी फाईन पेस्ट याची मी केलेली आहे. त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. तेल टाकलं आहे. तेल छान गरम झालं की त्यात जिऱ्याची फोडणी दिली आहे. जिरं तडतडू द्यायचं. तडतडलं की मस्त त्याच्यामध्ये केलेलं वाटण टाकायचं आणि त्याला फिरवून घ्यायचं. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये टाकायचं आहे हळद, मिरची, त्याच्यानंतर गरम मसाला आणि धने आणि जिऱ्याची पूड. हे सगळे टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं मिक्स करून घेऊया, म्हणजे चांगले मसाले त्याच्यामध्ये मिक्स होतील आणि फिरवून घेऊ छान प्रकारे. त्याचं तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये धुतलेले टिकोळे टाकणार आहोत. अशा प्रकारे मी त्याच्यामध्ये टिकोळे टाकून घेतले आहेत आणि त्याला फिरवून घेत आहे, म्हणजे सगळ्या टिकोळ्यांना मसाला एकदम योग्य प्रमाणात लागेल. आता जे मिक्सरमधून आपण वाटण काढलं होतं त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून भाजीत टाकायला ठेवलं होतं. त्या पाण्यासोबतच आणखीन थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला भाजीला जितकी ग्रेव्ही हवी आहे तेवढे भाजीला ग्रेव्ही करून घ्यायची. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भाजीला हाय फ्लेमवर होऊ द्यायचं. हे लवकर शिजतात, त्यामुळे वेळ लागत नाही. मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. बेत खूप छान झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.